सॉरी बाळा, माझ्या लक्षातच आलं नाही. एक प्रसंग सांगतो. एक मुलगा आणि वडील टीव्हीवर समोर तो काचेचा ग्लास ठेवलेला असतो. मुलगा खेळत असतो. खेळता खेळता ग्लासला धक्का लागतो आणि ग्लास फुटतो. वडील रिॲक्ट होतात, थपाटा देतात पाठीत. मूल रडायला लागतं. मुलग्याच्या मनात एक विचार घुटमळतो, माझी चूक नसताना मी मार खाल्ला. दुसरा प्रसंग, आईने मुलगा टीव्ही बघत असतात. सिच्युएशन तीच, ग्लास काचेचा असतो. वडील संध्याकाळी घरी येतात. त्यांच्या काखेत एक बॅग असते. बॅगचा धक्का त्या ग्लासला लागतो. ग्लास पडतो आणि फुटतो. वडिलांची रिएक्शन, कुणी ठेवला इथं? कळत नाही कुठली वस्तू कुठे ठेवायची? दुसरा विचार मुलाच्या मनात पक्का होतो, मी फोडला की मार, मी वडिलांच्याकडून फुटला तर इथं कुणी ठेवलं. तिसरा प्रसंग, आईनी मुलगा टीव्ही बघत असतो. वडील आणि वडिलांचे मित्र आणि त्यांचा एक लहान मुलगा घरी येतात. त्यांचा लहान मुलगा खेळत असतो. खेळता खेळता त्या काचेच्या ग्लासला धक्का लागतो. ग्लास पडतो आणि फुटतो. त्याचे वडील त्याला मारायला धावतात. तोपर्यंत माझे वडील म्हणतात, कशाला मारताय? लहानच आहे तू, त्याच्याकडून फुटणार नाही तर कुणाकडून फुटणार? आता मात्र तिसरा विचार या मुलाच्या मनात पक्का रोवला जातो. मायबाप हो, बऱ्याच वेळा एखादी अनावधानानं घडलेली घटना, तो प्रसंग आपल्या बाळाच्या मनात जर रुजला गेला, पक्का झाला, तर त्याच्या प्रभावाखाली सध्या नाही पण भविष्यामध्ये कधीतरी हे मूल येतं आणि त्यावेळी पालक हतबल होतात. मग याला उपाय नाही का? आहे. काय? ज्यावेळी असा प्रसंग आपल्याकडून घडतो त्यावेळी आपल्या बाळाला घट्ट मिठीत घ्या आणि म्हणा, सॉरी बरं का बाळा, माझ्या लक्षातच आलं नाही, पुढच्या वेळी मी विशेष काळजी घेईन. मला वाटतंय त्या विचाराचं घुटमळणं बंद झालं तर तो विचार रुतायचा प्रश्नच येणार नाही आणि तुमच्या सकारात्मक प्रभावाखाली बाळ येईल आणि जे आपल्याला हवं तसं बाळ घडेल. धन्यवाद.